अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 4 डिसेंबर 2025 गुरुवारी येणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त प्रत्येक स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना स्वामींची, दत्त महाराजांची काही ना काहीतरी सेवा करायची इच्छा असते। प्रत्येक स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असून सुद्धा काही कारणास्तव जर हे पारायण करता येणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता? श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह स्वामी सरस्वतींनी जेवढं गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे फळ मिळतं तेवढ्याच ताकदीचं असं ग्रंथाची निर्मिती केली आहे, ती म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र। या पोथीमध्ये 7 अध्याय दिलेले असतात। 1 ते 7 अध्याय जर तुम्ही एकाच दिवशी वाचलं तर तुमचं एक पारायण पूर्ण होतं। येणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त तुम्ही याचं सुद्धा पारायण करू शकता। गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे जेवढं फळ मिळतं तेवढंच फळ तुम्हाला या ग्रंथाच्या वाचनात सुद्धा मिळणार आहे। तर याचे सुद्धा तुम्ही 1, 3, 5, 7, 9, 11, 21 पारायण करू शकता। आज जर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर अगदी उद्यापासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करूच शकता। ही सेवा चालू असताना मात्र तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान घरामध्ये पूर्णतः बंद ठेवायचं आहे। ही सेवा करताना वेगळ्या पोथी मांडण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला देवाऱ्यासमोर बसून ही सेवा करायची आहे। जर मासिक पाळी, सुवेर सुतक आला तर मात्र तुम्हाला ही सेवा तिथे थांबवून पुन्हा नंतर तुम्हाला सेवा कंटिन्यू करायची आहे। तर प्रत्येक स्वामी भक्तांनी, दत्त भक्तांनी येणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण मात्र अवश्य करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।